युगायुगाची साथ मला अमर राहू दे प्रेम लीला किती समजूनी सांगू तुला नको छेडू कुंजवना नको रे तू घालू दिंगाणा अरे तू करती ग दर्या गोऱ्यान नटली
धरती ग चला चला ग सयानो जाऊ बाजारी घेऊन दही दूध माठ घागरी कोणाला शोधतेस ग? कोणाला काय कोणाला मावशीला शोधते बघ. अगं मावशीला ते आणि कशाला ग? अशासाठी म्हणजे आपण पोरी बाजारात चाललोय ना ग. हो ग. मग तुम्हाला रस्ता ठाऊ काय करतो मजुरीचा? नाही ग. आधी तुला तरी म्हणूनच म्हणते मावशी हवी की नको सुट्टीला. अगं असं म्हणतेस मग मावशीला आवाज दे ग. मी देऊ का मावशीला आवाज? हो ग दे ना. बरं देते हा. अबे काय मावशी येईल का आज ना? नाहीतर काय ग सासू श्रीमंत तुला माहितीच असेल. तुझी सासू सेवंताची ढापणी ना. म्हणाल कशी केव्हाची बाजारात गेले अजून गेली नाही उलट बाजाराला. अगं मग एवढी नटली सगळी तर म्हटल्याशिवाय राहील का? म्हणूनच म्हणते चंद्रा मावशीला आवाज देतेस बरं. अगं मी देऊ का? हो ग मावशी. ठीक आहे मी देते हा. मावशी अगं मावशी
अगं काय ग पोरीनो? अगं येतेस ना बाजाराला? अगं कुठे ग? बाजाराला. अगं यायलाच पाहिजे का? मावशी अगं पण आमच्या ह्यांचं दुखतंय ना. अगं डोकं दुखतंय ग. येते हात चेपून देते आधी. नटून चालली मथुरे बाजारी, नटून चालली मथुरे बाजारी, मी उभी आहे तुमच्या संगतीला राधे ग, मी उभी आहे तुमच्या संगतीला राधाबाई, मावशी आली या भेटीला राधाबाई, मावशी आली या भेटीला. अगं या ग अगं 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 सकाळी कुणी हाक मारली ग? अगं हिराणी का?
मावशी अगं बघ तरी मेहंदीचा हिरा किती चमकतोय तू कुठला काय ती बघते ये इकडं अगं लईच चमकतोय हे झाकून अगं सकाळी तू हात मारलीस का गं बोला का मावशी अगं पण मी हलवा माझा काय करताय का मावशी अगं का ती माझी सासू शेवंता कुठं आहे तुला माहितीच असेल ती बघ. अगं ती काय हो गं. ती तुझी सासू शेवंता का हो गं. तिच्या तोंडात पडला नाही तू शिळा नाही तू नाही का मावशी? अगं मग काय अगं सकाळी उठले ना ग तशी धावत पडत आले ना तर तुझी सासू शेवंता तिचं काय अगं काय माझ्यासारखी आली झाली काय ना म्हणते माहिती का गं? झाली मेली रूपाने मनानं काळी मग काळी म्हणलंय तर काय मावशी खरं बोलली सा? अरे तुमचं ध्यान बरं भेटलं मावशी काय गं? ते पण तसंच आहे वाटतं तुमचे हे कसे आहेत ग एवढं की तुझ्या सासू सारखे आहेत नाही गं मावशी तुझ्या सासू सारखे तर रात्री दिसायचे नाही म्हटलं एकीकडे यांचं ध्यान तिकडे मग कसं अगं सकाळी हात का मारलीस तुझा अगं सांग गं. अगं बाई चंद्रा का दिसते मोसंबी झाली नुसती लाल लाल झाली बघ मग का गं आम्ही परिमळे मध्ये बाजरी चाललोय बघ. अगं बाई सगळं जाते का मावशी. मग मी कशाला पाहिजे ग कशाला काय आम्हाला नुसतं दाखवायला रस्ता दाखवायला हो गं. पण एका आठवडा काय गं? आपण बाजारात जातो की नाही ग हो गं मावशी. मग घेतलं काय नसतं सांगायला पाहिजे की नाही आपल्याला सांगायला पाहिजे का गं? मग तिथे जाऊन काय नुसतं दाखवायचं की काय काय गं? सांग बघू सांग गं पोरीनं काय काय तरी मध्ये घेतलं आता ते. सांग अगं सांग तू काय घेतलं मावशी मी घेतलं ताक आणि चालले थेट मथुरेच्या बाजाराला अगं बाई ताक घेतलीस का हो ग मग घुसळत जाऊ नको आता तू सांगायचं नाही ये गं तू. अगं बाई तू काय घेतलीस ना मावशी मी घेतलं दूध आणि चालले थेट मथुरेच्या बाजाराला अगं बाई होती ती दुधाची साय ग ती ही अशी अगं बाई माझी मोसंबी तू काय घेतलं मावशी मी घेतलं लोणी आणि ते निघाली मथुरे बाजारी. तू काय घेतलं लोणी मानवलंय नाही ना हीच खाते वाटत तुला नाही देत ना तेव्हा झालं का अगं बघ तरी माझ्या हातून दे काय गं मावशी? हातून सांगायचं सगळं मावशी. काय घेतलं तू सांग बघू मी काय घेतलं माहिती का? सांग मावशी मी घेतलंय खवा आणि थेट निघाली अगं बाई अगं हिने काय घेतलं हिनं घेतला खवा. आणि अगं हिनं घेतला खवा. खवा. उभ्या उभ्या. काय उभ्या उभ्याने पहा हिने काय घेतलं खवा. काय घेतलं आणि हिचं धनी काढतोय बाहेर अगं मावशी. काय गं? तू इकडं आणि ते तिकडं मग गं. बघ आधीच नाही आता जायचं ना बघ चल गं. या माझ्या असं मागून काय गं मावशी आता झालं तुला थांबायला? अरे तू पण ये तू पण ये मस्त तिकडे तू नको होय तो देते ना सगळं अरे अगं मला आत्ता आठवलं बघ अरे कोणी नोकऱ्याच्या फॅमिलीला कोणाचं झालं अगं या हिराचंच बघ. अगं कोणाचं झालंय अगं पण हिराचं का अगं मग तुमचं कधी होणार मावशी काय ग मावशी आजकाल आमचं काही नाही झालं सगळ्यात कधी तुझं वाटतं ग बाई अशी
आणि तुझं ग बघू बाई तुझं किती अशी आणि राहिली बाई ये इकडं काय ग तुझं तिचं वाटत नाही वय झालं वाटत ना मग तुझं लग्न झालं आहे ना अजून बेबीचं लग्न झालं आणि बाकी सगळं तिच्याकडे बघ. हा बघ तिच्याकडे झालं का काय गं मावशी तुझा हिरा कुठं पडला का तो मग हे बघ ये इकडे. काय गं अगं लग्न केलं हो गं मावशी अगं मी सांगितलंच ते यार. अगं मावशी सगळं घाईत झालं बघ अगं मावशी तिचं सगळंच घाईत झालं गं. ऐकलं का या लेडीचं सगळं अगं ती काय करू नको ते सांगते का गं मावशी ये का इकडे नवीन लग्न झालंय ना हो गं बाई अति काही करू नको का बरं ते मग एवढं मोठं यायचं नाही तर नको बाई एका रात्री चालेल का एवढं मावशी चालेल नको काय बाई. करू नको हे ते ना तू तुमची हे दिसायला छान आहे म्हणते हो गं मावशी खूपच छान आहे ना खूपच सुंदर आहे मग ह्यांचं घे काय गं अगं नाव घे काय गं चंद्री मावशी अशी इथं फक्त नावच घ्यायचं बाकीचं प्रेम आता घे बघू आता घे बरं मावशी घेते ना वाईट पदर घेते अगं बाई, घेऊ दे वाईट पद्धत घेऊ दे नाहीतर हे बसलं तर तिकडे झोपायचं आडवं मावशी आता घे बघू घेऊ का ऐका मावशी शंकराच्या पिंडीवर बेल घालती वाकून शंकराच्या पिंडीवर बेल घालती वाकून अगं कितींदा घालशील वाकून वाकून. काय गं हा मी बेल घालते अगं तुझी कंबर दुखायची. मावशी ह्याला त्रास परत एकदाच घालते घालू का घेऊ का शंकराच्या पेंडीवर बेल घालते वाकून निखिलरावांचं नाव घेते तुम्हा साऱ्यांचा बल दाखवून काय करायचं छान नाव घेतलं अजून घ्यायला हवं की नको अजून घ्यायला हवं की नको जोरात नाही जोरात काय गं मावशी एक घे बघू परत का घ्यायला पाहिजे की नको बरं मावशी नाव घे म्हणतेस मावशी हे घेऊ का ते घेऊ ग अगं बाई जन्म मेला दोघांना एकत्र करायची की मग काहीतरीच काय तुझं हे घेऊ ते घेऊ कशाला दोघं एकत्र आले की तिसरं येईल मध्ये मावशी आता घे बघू मावशी बाई कुणी हसायची नाही या हे कोणी कोणी हसायचं नाही हा हसायचं नाही हा बरं ऐक मावशी केळीचं पान त्या केळीचं पान वाजतंय केळीचं पान दुसरं वाटतं अरे उचलं या केळीचं पान फाटलं वाटतं मी नावच नाही घेणार अगं केळीची पान मग त्याला सगळं पात्र माहिती असतं बरं मावशी असली कशी मस्करी आता घे बघू बरं आहे. केळीचं पान आणि आमचं यांचं घेताना त्यांचं काय अरे मावशी आणि आमचं यांचं नाव घेताना ह्यांचं नाव घेते आणि एवढं हलवते आम्हाला एवढी हलवायचीच कशाला काय कंबर हलवायची मी नाही नाव घेणार आता नको घेऊ बस तिकडे हलवत अगं बाई कोणाचा तू ये का? तू घेतीस नाही का त्याला काय गं मावशी काय तिला काय आता विचारतेस बघितलंस मी पान फाटलं तरी फटफट मावशी आता घे बघू बाजारातला लंगडा बाजारातला लंगडा अरे काय कर मुळा आणला कुठून बाजारातला कोणाचा भाजी अगं,
भाजीवाल्याचा नाही ग मावशी भाजीवाल्याकडून. भाजीवाल्याकडून त्याला काय ठेवलाच का विकायला की मला सगळं आणू शकतो काय ना ते बघू बाजारात आणला मिळा मावशी तुम्हाला ना घ्यायला सांगते थांबचा खात जाऊ दे खुडा. आता काय मी नाव घ्यायला सापडू खूप बसे कोणाची शेजारी तुझी शेजारी का बरं झालं हिची असते तर काय खाजवलं असतं नको बाई तू घेणार असता ना कोण आवडत वाटतं इकडं बाजाराला जाताना आले मी जोशात. कोणी बघितलं का काय ग एकदम जोशात मी जावं नाही ग. बाजाराला जाताना आले मी जोशात मावशी हे गुलाबाचं फूल तुझ्या काय ग मावशी या बोलतात काय ग मावशी हॅलो. या ठिकाणी खास हिराच्या भूमिकेसाठी साईशा विशाल महाडिक हिचकडून 101 रुपयाचं रोख पाठवू येते. यांचं असं म्हणणं आहे की हिराबाईनं विशाल रावांचं नाव घ्यायचं आहे. हिरानं विशालचं नाव घ्यायचं आहे. विशाल ऐक चंद्रा साज केला शृंगार केला पाहत होते आईला साज केला शृंगार केला पाहत होते आईला विशालरावांच्या मिठीत गेल्याशिवाय मला बाई झोपच येईल. तसेच या ठिकाणी खास मावशीच्या भूमिकेसाठी ऋतिक महाडिक यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं रोख पाठवून येते. त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे मावशीबाईने खणखणीत नाव घ्यायचं आहे. ऋतिक डाळ तुरीची डाळ मावशी इकडे बघितलं कृतिकरावांची निवडायला लागली ना बरोबर अरे एका चिमटीत एकदम डाळ त्यांची नाही बघा डाळ तुरीची डाळ आणि ऋतिकरावांचं नाव घेते. त्यांच्या मांडीवर खेळविणे 2 3 4 5 6 महिन्यात त्यांना विचार काय गो नुसते घरात असते चला अगं मावशी आता जायचं का मोसंबी राहिली बघ. अगं बाई ही राहिली माझी लाडकी मोसंबी इकडे त्यांचं घे काय माझ्यासाठी घे बघू इकडे पटकन जवळ आले हो हिला काय घेतणार ह्याला बघा घेतली का हॅलो. या ठिकाणी लव दशरथ व शाकाल यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक येते. त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे मावसाबाईने दशरथ रावांचं नाव घ्यायचं आहे. दशरथ तू घे आधी तुझं राहिलेलं हे ग काय का आई काय ग ह्या मेळीच्या आजची घरची पुढं काय असेल बघ होय राजला बघ
घे आता. गच्ची 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 झाड झाडाला लागली फुलं फुलांचा पडलाय सडा मला नाव घ्यायला सांगतेस मावशी तुझ्या आईचा अरे आई काय ग काय अगं मावशीच्या आईचं पाण्याने अगं बाई तू कधी बघितलं ग अगं मावशी मस्करी केली ग ही मी तेव्हा शेमडी येते तिच्या मग काय ग मावशी काय? या मेलीचे माठ फोडायला झाले आणि त्या लेडीचे कडे मावशी तिच्या गड्यावर का तुझं लक्ष तिचं कसं माहितीये स्वतःच जेवते झाकून तुझं भक्ती वाचून अगं मावशी झालं बोलायचं का बरं तुझ्या आधी नाव घे कोणाचं कधी बरं? आले पण अगे दशरथराव मी दशरथरावांचं नाव घेते बरं घेऊ नक्की त्या इकडे मोसंबी तुझी दशरथरावांचं नाव घेते हा. अगं त्यांना ना चहा तुला आवडते का माहिती का काय ग होय बिस्किट आणि खारी ऐक आता अगं ऐक अगं त्यांना चहा बुडवायला आवडते बिस्किट आणि खारी त्यांना चहा बुडवायला आवडते बिस्किट आणि खारी तिकडे बघ तू काय खाल्लंस ग तू बिस्किट राहिलं काय हा. तू बरोबर ओळखतो ऐक आता त्यांना चहा बुडवायला आवडते बिस्किट आणि खारी त्यांना चहा बुडवायला आवडते बिस्किट आणि खारी आणि दशरथरावांचं नाव आहे त्यांच्या बिस्किटापेक्षा त्यांचं नाव किती भारी मग तू काय खाल्लं तू बिस्किट राहिलं काय अगं बाई काय म्हणते ही मग आता जायचं चला तर मग चला या ठिकाणी माझ्या लाडक्या रसिका प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेले काही पारितोषिक सीताराम तटकरे यांच्याकडून सर्वप्रथम या ठिकाणी हिराच्या भूमिकेसाठी मंगेश महाडिक यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक येते हिराबाईंना नाव घ्यायचं आहे मंगेश रावांचं ये बाई मग किती मावशी आहे का ऐक मावशी लाल मणी तोडले काळे मणी जोडले लाल मणी तोडले काळे मणी जोडले मंगेश रावांसाठी मी 4 जण सोडले बघू तरी आधी तसेच साईशा विशाल महाडिक यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक येतंय त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं रोहित रावांचं नाव घ्यायचं आहे झालं का रोहितरावांचं नाव घेतलं होय ऐक तर मग डासांमुळे होतो डेंग्यू मलेरिया डेंगू मलेरिया हा मग त्यांना चालला का कुठे मावशी इकडं ना इकडं इकडं चावलं की मी बघेन लावेन मला तू लावणार आहे ऐक तर मग डासांमुळे होतो डेंग्यू मलेरिया डासांमुळे होतो डेंग्यू मलेरिया आणि रोहित रावांचं नाव घेतलं त्यांना बघतच मला झाला मलेरिया यावर्षी होणार तुमचं वाटतं असं झालं का तसेच या ठिकाणी प्रेम उर्फ पक्या याचकडून या संपूर्ण गवळणींसाठी 101 रुपयाचं पारितोषिक येते प्रेम याने 1 रुपया स्टेजवर यायचं आहे प्रेम
मावशीने कणकणीत नाव घ्यायचंय प्रेमचं. प्रेमरावांचं नाव घेते. सोन्याची अंगठी चांदीच्या टाक्या. ते मान घेते बघते. ऐका ग, सोन्याची अंगठी चांदीच्या ताटात, सोन्याची अंगठी चांदीच्या ताटात आणि आमच्या प्रेमरावांनी मला प्रपोज मला काढला. धन्यवाद प्रेम. तसेच या ठिकाणी राहुल पाटील यांच्याकडून राहुल पाटील गाव सातारा यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचे पारितोषिक होते. तर आम्ही श्री रवणनाथ मिक्स मंडळ लय भारी सत्तेचार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. घाम आला गे यमुना घाटात, घाम आला गे यमुना घाटात, अग बाई ग हरी लपत ग
या ठिकाणी गोकुळ नगरी सांज सकाळी गोकुळ नगरी खेळत आहे हा सावळा श्रीहरी खेळत आहे हा सावळा श्रीहरी सांज सकाळी गोकुळ नगरी सांज सकाळी गोकुळ नगरी खेळत आहे हा सावळा श्रीहरी खेळत आहे हा सावळा श्रीहरी सांज सकाळी गोकुळ नगरी सांज सकाळी गोकुळ नगरी खेळत आहे हा सावळा श्रीहरी खेळत आहे हा सावळा श्रीहरी आलो देवाला आलो गाई राखीत कुंजावणी स्वरबाय मुरलीचा पडला काणी गाई राखीत कुंजावणी स्वरबाय मुरलीचा पडला काणी हे तो धावत पळत रे काना हे काय की बोलावण्याचं कारण तरी काय कोणती देवाला गव्याच्या गव्याने ताक घालून मत्रेच्या भाज्याचं दे नाडू नाकडे करा ठीक आहे अरे पेंड्या फॅमिली तुला माहिती आहे का बरं तुझ्याने झेपेल का ती नाही बाबा मला काय पाहिजे ना
तुझ्यात काय झेपेल? माझ्या झेपण्याची नाही, तू आपल्या संख्येच्या बोंबेला हात मारू पण. रे बोबल्या रे बोबल्या बोंबेला हात मारू पण. रे बोबल्या रे बोबल्या अरे काय रे काय लवकर ये. अरे कत्याला अरे कृष्णदेवाने कामगिरी सांगितली. अरे पण यायलाच पाहिजे काय अरे हो यायलाच पाहिजे. आयलू आयलू लवकर ये. कार्य सुदामा झालं बोबलायला गाई सोडिल्या मी वरच्या रणाला चुकली र माझी कपिला गाय चुकली र माझी कपिला गाय सुजातीला मी शोधत हाय सुजातीला मी शोधत हाय तुझ्या हातार करू मी काय कुठे गेली तुझी जतनाय तुझ्या हातार करू मी काय कुठे गेली तुझी जतनाय तुझ्या हातार करू मी काय कुठे गेली तुझी जतनाय तुझ्या हातार करू मी काय कुठे गेली तुझी जतनाय सारे सुदामा झालं बोलायला काही सोडीला मी वचराला चुकली र माझी कपिला गाय चुकली र माझी कपिला गाय सुजातीला मी शोधत हाय सुजातीला मी शोधत हाय तुझ्या हातार करू मी काय कुठे गेली तुझी जतनाय तुझ्या हातार करू मी काय कुठे गेली तुझी जतनाय अरे काय झाले? अरे तात्याला लोलवली तात्याला ले. काय बोलतोस? अरे लोलवली तात्याला. याला कोणी लोलवली? काय बोलतोस परत बोल. अरे लोलवली तात्याला. लोलवलं सशाला? अरे तात्याच्या पोटात ताती बदलली. अरे दोनून ताटी तुझ्या लावण्यात अरे लोलवलं तात्याला. अरे तर बोलावली कशाला असं बोलतोय? याच्या तोंडात पल्ला का बघ ठरला की समजलं मला ह्याला काय समजत अजून माझा फेदाली आणि तू तुझं लागतो. हा कोण अंदाज? अरे हा दोन अन्नामध्ये अरे बघ कसा आहे तो तसा धरून आणला वळणार आणलं बाजाला हे कोण रे तू? मेंढी? नाव काय तो मलिंगा. मल्लिका हा तुला माता नाही आहे. अरे आता धावता धावता त्या शेतालीचा उचलून आणला धरून केस कधी केली? काय माहिती शेताली काय गलबल केला नाही ती झालीच ना ती काय झालं? अरे नाही मला ते बाहेरच्या बाजूचे आमच्या शेजारी नाही ना आणि ती आपली केस गेली होती हा तिकलं होती पण आता हा त्याला तर केस हिरवं हिरवं त्याचं काय हा दोन्हीच होतं वाटतं. हे आपलं बोलवलं कसं माहितीये का? सत्याला आले कृष्णदेवाने कामगिरी सांगितली. आले कोणती 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेळा. ओला जटलं 300 दोपीचांचा मेला. अरे तू का म्हणतोस? अरे मेला स्वतःच सांगतो तोला त्यातलं 300 दोपीचांचा मेला. अरे मेला म्हणजे मेला नव्हे. मग काय रे अरे गवळणी थाटमाट करून निघतात ना हा असा जमा होता. हत्यामध्ये दवलनी हातमाग तलून आणि अशा जातात त्याच्यावर लतक मतक लतक हत्या आता तो मेला होय त्यांना हरवायचं. बापले म्हणजे रस्ता त्यांना प्रतिबंध करायचा. बापले लत्ता त्यांचा पलपली चालायचा. अरे ठीक आहे रस्ता प्रतिबंध करायचा. अरे मी पण तेच म्हणतोय लत्ता पलपली चालायचा. काय पण करायला अरे रस्ता प्रतिबंध करायचा म्हणजे त्याची वाट अडवायची. अरे मग मी तक म्हणताना लत्ता पलपली चालायचा. तू बोलतोस वेगळा रे. तत अरे माझी भात्या जाती माझी एवढी तोचली ना काय अरे माझी दी मिळाले असं बघतो बोल. त्याला काय पण बघतो मग दौलरी दुसऱ्या येते मला अरे गवळणी इकडून येते ती. आपल्याला लपून बसलं पाहिजे. दौलन इकडून येते अरे इथून म्हणजे इकडे बघ.
हॅलो, या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या लाडक्या रसिक प्रेक्षकांच्या मनापासून आले काय पार्थोशी ईश्वरे पंधरे, साईशा पंधरे, वांजोळे भावनदी जुगाई नाट्य नमन मंडळ यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक येते. तसेच उर्वी मंदार महारी महेश उर्फ गोट्या यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक येते. तसेच स्मित कासार उर्फ सुंदरी यांच्याकडून सुद्धा 70 रुपयाचं पारितोषिक येते. तरी आम्ही श्री रवनाथ रिमिक्स मंडळ लय भारी सत्याच्या ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे ताऊ माऊ झाला लागला मला काय दल्लत काय होत तुला काय दल्ल होतं काय माहिती बघ काय बोलतो मावते आता लांब करून देऊ तिला सगळं अगं बाई ते कोण गेलं माझी का तिकडे दाखवलं मावतीला मावशी हातात घे काय हे बघ नाव सांग कोण दलिंदर हे कोण मी दलिंदर तरी मावते मावते तू चालली तुझे तू बघायला चालली मी तुझं मध्ये दूध लिगला चालली तू मावते हा रस्ता बलपलीत हाय तू केला सकाळी काय नाही काय मला मगापासून आपण इथे आलो आहे मग लत्ता बलपलीत नव्हे काय खाल्लंस का सकाळी सकाळपासून वाटत मावते तो बलबलीत हाय तिकडं पण आपण काय केलं बोलतोच काय अगं मावशी हा रस्ता प्रतिबंध आहे तुम्ही सगळे बसून द्यायचं तुम्हाला बसावंच लागेल ते बसावं म्हणजे तू बसू नको परत टाकशील काय माहिती मावते आम्ही 16 मालगाला एक मालगा इथं उभे आहे आम्ही कृष्णदेवाचे सौंगडी अगं बाई ये इकडे असे कसे मग मावते कसे त्याची हाडाची काढ आणि खाली तो मावते त्याचा तुम्ही तुला मला दाखवले मावते तुला काय अर्थ नाही का बघताय मग उठत ना सांगते तरी काय बसली की बसली की उठत नाही मावते तू एकटा खाली बसली म्हणजे तू उठत नाही मग बाकीची कामं कधी करते कशी करते बसून बसून
सकाळी काय टाकत होता? मावती म्हणते बघ कधी बतून कुतून बतून कुतून हे सकाळी तुला पण बतावं लागेल. काय बतावं लागेल? बसवतोय हुकमाप्रमाणे बसावं लागेल. हे बसव बसवले. म्हणजे काम तुमतून ह्याच्या हातात दिला होता मावती. परत खाली गलपातला नाही मला हॉलपातला मला सांगत होता. अरे ती मावती ठेवली तू ठेवला नुकता मावतीच्या नादाला बत्तवता मावतीला आता सगळं तुझं बत्तवला नाद आपल्या म्हणजे तुला काय उपयोग नाही. मावतीला तू बसवतो नाही. मावतीला म्हटलं हलवून सांगितलं म्हणजे गंमत करून बघितली म्हटलं ऐकली राहिली. मावती आगाव नको तो तळून बसली. काय मावती नको मी काय म्हणता हा मेळा कट्ट्याला आलाय काय माहिताला आलाय तू कट्ट्याला आता वाटका घेऊन धावतच आला यावला दोंदल पडला बिट्याला धावून आले आणि हात येतात सामनं बघतोय. त्याला मी इथं ठेवून जाणार. मावशी बसली तुला झोपून बसली. अरे झोपून मध्ये मावतीन सगळं बोलून जाऊन आले. आता बघितलं मावशी बसले मावती लय भाली गवळी पण बसले मग आपल्याला तर कृष्ण देवाला जाऊन सांगितलं पाहिजे.
हे राजा खरं आहे. आपण